सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करून मेहतर वाल्मिकी समाजाला आरक्षण लागू करावे या मागणीसाठी अखिल भारतीय सफाई कामगार युनियनच्या वतीने भव्य जनजागृती अभियानाचा शुभारंभ करण्यात आला। या अभियानांतर्गत संघटनेला बळकट करण्यासाठी वर्धा जिल्हा आणि शहर कार्यकारिणीच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या। यात संजय डाबोडे यांची वर्धा जिल्हाध्यक्षपदी तर मनोज खोडे यांची जिल्हा महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे। तसेच पुलगाव शहर अध्यक्ष म्हणून अविनाश जयदे यांची निवड झाली। युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंगजी टांक, राष्ट्रीय महामंत्री जयसिंगजी कचवाह आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बालूजी मंडपे यांच्या हस्ते या सर्व नियुक्त्यांचे पत्र प्रदान करण्यात आले। या प्रसंगी इतरही प्रमुख नियुक्त्या करण्यात आल्या। यामध्ये पवन सारसर आर्वी तालुका अध्यक्ष, सम्राट खैराल जिल्हाध्यक्ष युवा प्रकोष्ठ, संतोष बोयत नाचनगाव अध्यक्ष, कुंदन चावरे पुलगाव महासचिव, रणजित गोयर वर्धा जिल्हा उपाध्यक्ष, रुपेश सारवान जिल्हा सचिव यांचा समावेश आहे। कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन करून झाली। यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंगजी टांक यांनी सफाई कामगार समाजाला आरक्षणाची का गरज आहे आणि आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करणे मेहतर वाल्मिकी समाजाच्या हक्कासाठी कसे महत्त्वाचे आहे यावर सविस्तर मार्गदर्शन केले। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोज खोडे यांनी केले, संचालन संजय डाबोडे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार रणजित गोयर यांनी मानले। या प्रसंगी संघटनेचे प्रदेश सचिव छगनजी महतव, राहुलजी टांक, संजय तंबोली, सुभाष चव्हाण आणि आनंद जावडेकर यांच्यासह चंद्रपूर जिल्हाध्यक्ष शुभम डंगोरे प्रामुख्याने उपस्थित होते। अश्विन शाह, विदर्भ न्यूज, वर्धा।